नमस्कार, मी मोहिनी पवार. माझ्या यूट्यूब चॅनल फूड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे चिकन मोगलाई मसाला. चला आपण साहित्य बघूया. त्यामध्ये इथे मी चिकन घेतलेले आहे. इथे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत लांब चिरून. इथे थोडेसे काजू घेतलेले आहेत मूठभर. इथे मी मॅरिनेशनसाठी दही घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट अर्धा चमचा आणि अद्रक लसणाची पेस्ट ही 1 चमचा आहे छोटा. इथे पावडर मसाले घेतलेले आहेत. लाल तिखट 1 चमचा, धने जिरे पूड, बिर्याणी मसाला, थोडासा गरम मसाला आणि दही. तर चला आपण कृती करूया. सगळ्यात आपण आधी चिकनला मॅरिनेट केलेले. मॅरिनेट केलेलं चिकन आपण साईडला ठेवून देऊया आणि आपण आता पॅनमध्ये हा कांदा फ्राय करून घेऊया. गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेऊया. मसाला करून घेऊया. तेल टाकून घेऊया. हा सगळा कांदा आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि कांदा लवकर फ्राय होतो. मी या चॅनलवरती नव्हे तर मराठी मुलीला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. कांदा आपला थोडासा फ्राय झालेला आहे. अजून थोडा फ्राय करणार आहोत आपण. कांदा फ्राय आपला होत आलेला आहे बऱ्यापैकी. असं आपल्याला अजून थोडासा फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे फ्राय झाल्यावरती आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे कांदा. बघा कांदा फ्राय झालेला आहे आपला. आता आपण हा काढून घेणार आहोत. गॅस बंद करून घेऊया आणि जो कांदा आहे तो आपण बाहेर काढून घेऊया. करून त्याच्यामध्ये हा कांदा आपण काढून घेतलेला आहे. त्याच्यात हे काजू आणि 1 चमचा दही घालून आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत. तर चला करून घेऊया. इथे आपलं वाटण झालेलं आहे. आता आपण इथे कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तीच कढई घेतलेली आहे मी. चिकन घालून घेऊया. सूरज इथे बघा कढईमध्ये मी चिकन घालून घेतलेलं आहे. आपण चांगलं फ्राय करून घेऊया. हे काही पावडर मसाले ते सुद्धा घालून घेऊया. मीठ आपण मॅरिनेट करताना लावलेलं आहे त्यामुळे आता आपण मीठ नाही घालत आहोत त्याच्यामध्ये. थोडंसं पाणी घालून घेऊया. सुक्कं वाटतं म्हणून, मसाले जळू नये म्हणून. याचं तेल सेपरेट होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत. हे बघा याचं तेल सेपरेट झालेलं आहे. आता आपण इथे हा जो वाटण केलेला मसाला आहे तो सगळा घालून घेऊयात आपण. चांगलं मिक्स करून घ्यायचंय.
हे बघा आपलं हे असं मसाला आपण याचं चांगला फ्राय करून घेणार आहोत. याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे शिजायसाठी, मसाला खाली लागू नये म्हणून. आता आपण याला 10 ते 15 मिनटं शिजवून घेऊया. तर हे बघा तयार आहे आपलं मोगलाई चिकन मसाला. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.